आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी रडू नकोस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. या प्रकरणात तुला मी याहून जास्त काहीच नाही मदत करू शकत. खरंच सॉरी स्वानंदी. आता तुम्ही काय इथेच उभे राहणार? हा, चला आपापल्या कामाला लागा. चला. तरी 2 दिवसापासून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. अरे उजवा डोळाही लावत होता माझा. मी तर स्वानंदीसाठी फार आनंदात होतो. तिची काहीतरी अडचण होती, ती आता दूर होईल म्हणून फार आनंदात होती ती. तो काही म्हण राजाराम, मला या सगळ्यात ना त्या संचिताचा हात दिसतोय. गेल्या 2 दिवसापासून मला तिचं वागणं काही खरं वाटत नव्हतं बघ. मी स्वानंदीला सांगितलंय की तू तिच्यापासून जरा सावध राहा. राजाराम, मणी कुठे आहे? त्याला सांगूया का आपण हे सगळं? नाही ना, मणी सर ही नेमके इथे नाहीये. सरपोतदार साहेबांनी त्यांना कोकणात दौऱ्यावर पाठवलंय आणि आज काही ते येणार नाही. अरे देवा, म्हणजे आता स्वानंदीची मदत करणार कोणीच नाहीये. काय होईल रे आता? कुणास ठाऊक, कदाचित नोकरीत. पुढे काही बोलू नको रे बाबा. कधी बत्तीशी वाटेल ना सांगता येत नाही बघ. म्हणून नकोच हे बोलणं. अजून तर मणी, सुजित सर यांना कळायचंय. आपण आशा ठेवू. तुम्ही म्हणताय तसं आपण आशा ठेवू, पण मला तर सगळं आता कठीणच वाटतंय. मॅडम अहो प्लीज मला नोकरीवरून काढू नका. अहो मला या नोकरीची खूप गरज आहे. स्वानंदी, माझा खरंच नाईलाज आहे अगं. हे बघ, मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय, पण मी खरंच काही नाही करू शकत. मॅडम करा की काहीतरी. अहो मी ही चूक परत करणार नाही. मी प्रॉमिस देते तुम्हाला. हवं तर मी तुमच्या पाया पडते, हात जोडते तुमच्या पुढे. स्वानंदी, माझ्या समोर हात जोडण्याने, माझ्या पाया पडण्याने काही होणार नाही अगं. हा खरंच खूप मोठा लॉस आहे आणि आता मलाही सुचत नाहीये काय करावं. अहो मॅडम, पण मग आता काय करायचं? आता तूच उद्या काय तो निर्णय घे. म्हणजे कसला निर्णय? मी म्हणाले ना तुला, एकतर नुकसान भरपाईचा चेक, नाहीतर राजीनामा. हो मॅडम, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एवढी मोठी रक्कम मी कुठून आणणार हो? मग तुला राजीनामा द्यावा लागेल स्वानंदी. हे बघ, लेखी राजीनामा दे. तुझ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही, तुला कुठलाही दंड भरावा लागणार नाही, याची काळजी मी घेईन. स्वानंदी सॉरी, पण या पलीकडे मी तुला काहीच हेल्प नाही करू शकत. खरंच सॉरी. स्वानंदी, अगं काय आहे हे सगळं? ही अशी फाटलेल्या कपड्यांची ऑर्डर आपण पुढे पाठवणार आहोत का क्लायंटला? तू खूप मोठ्या संकटात अडकलीस, कळलं? तू अडकलीच आहेस, वरून आम्हालाही अडकवलंस. अगं तुझी लायकी आहे का इथे काम करायची? कुणाचा तरी वशिला घेऊन येता आणि इथे आमच्या डोक्यावर बसता. या सगळ्याची तू नुकसान भरपाई कर किंवा लेखी माफी मागून राजीनामा दे स्वानंदी. काही कुठे बी जायची गरज नाही. पाहिजे तर मी अजून कष्ट कर, पण तुला त्या परक्या लोकांमध्ये नाही जाऊ दे. आई अगं अजून पण वेळ गेलेली नाही. जाऊ दे की ग मुंबईला. तायडीचा फोन.
तायडे अगं कसं सांगू तुम्हाला, नोकरी गेलीये माझी. ही स्वानंदी ही बात आता लई मोठ्या मोठ्या करत होती, पण सबशेल फेल झाली अगं. हा तायडे, बोल की ग, कस काय फोन केला? काय नाही ग, ते आईला सकाळपासून तुझी लई आठवण येत होती. सारखा दोषा लावलेला, स्वानंदीला फोन कर, स्वानंदीला फोन कर म्हण केला. बरं ते सगळं सोड. अगं स्वानंदी, मला रात्री लई बेकार स्वप्न पडलं बघ. म्हणजे तू अशी जंगलात चाललेली आणि अचानक तुझी वाट हरवली. मस्त तुझ्या हाक ऐकू येत होत्या. मला लई बेचैन वाटते. तू तू ठीक आहेस ना ग? म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडं? अगं सगळंच ठीक आहे इकडं. ते काय ना पैशाची जुळवाजुळी करत होते. बरं मी काय म्हणते, आपण एक काम करूया का, आपण कुठून तरी पैसे जमवून ना त्या सरपंचाचा पहिला हप्ता देऊन टाकू. वय ना ग, नुसती कटकट झाली आहे डोक्याला. आम्हाला बी एक मोठी ऑर्डर मिळाली म्हणून घेतली. 5,000 देतो म्हणला. म्हणजे आता सध्याचे 1,500 दिलेत त्यानं, बाकीची ऑर्डर पूर्ण झाल्यावर देतो म्हणला. तू काळजी करू नकोस हा. देवी आईचं सगळीकडे लक्ष आहे बघ. आता देवी यायच करेल सगळं नीट. बरं आई, ठेवू का मी? अगं मला मेस मध्ये जायचंय जेवायला. वय वय, ठेव फोन, नंतर निवांत बोलू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरविंद, कामाचं काय स्टेटस? नाही म्हणजे ऑर्डरची क्वांटिटी वेळेत पूर्ण होईल ना? हो सर, म्हणजे होतेच आहे. ओके. स्वानंदी कुठे आहे? स्वानंदी सर ती गुड मॉर्निंग सुजित. कधी आलास परत? तुला माहिती, तुला इथे किती मिस करत होते मी. संचिता, इथे काय घडलंय? नाही, मला वातावरण नॉर्मल वाटत नाही. हे सगळे एकमेकांकडे असं का बघताय? लॉंग स्टोरी सांगते.